लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या पळशी शिवारात बोंदुगिरी बाबाकडून अंधश्रद्धेपोटी होतीये फसवणूक। पोलीस व शासकीय प्रशासन मात्र गप्प का? बोंदुगिरी बाबावर का होत नाही कारवाई? 21व्या शतकात पळसे नाशिक येथे अंधश्रद्धेखाली नागरिकांची फसवणूक होत असून याला प्रशासन कधी आळा घालणार, हे मात्र मोठे कोडेच म्हणावे लागेल। याबाबत सविस्तर वृत्त असे की एकीकडे जग विज्ञानाकडे चाललं आहे आणि अजूनही आपल्या अवतीभोवती बोंदुगिरी करणारे बाबा हे नागरिकांची अंधश्रद्धेपोटी फसवणूक करत आहेत। असाच एक प्रकार पळसे येथील चौधरी बिल्डर्स कॉलनी हॉटेल विसावा समोर सप्तशृंगी निवास नाशिक पुणे हायवे नाशिक रोड येथे संजय काटे उर्फ पाटील बाबा हा नागरिकांना जादूटोणा आणि भुताटकी सांगून पैसे लुटत आहे। तसेच या बोंदुगिरी बाबाने आपल्या रक्षणासाठी आरेरावी करणारे गुंड देखील ठेवले आहेत। सदर दाढी वाढवलेला बोंदुगिरी बाबा हा 35 ते 40 वयोगटातला असून त्याच्या निवासस्थानाशी त्याचे नारळ, लिंबू, काळी बाहुली, विवेक धागा दोरा आणि असे विविध जादूटोणा करण्यासाठी लागणारं साहित्य तिथेच विकत असून जर कोणी त्याच्या परिसराचे चित्रीकरण केलं तर 3 ते 4 माणसे त्याने लक्ष ठेवण्यासाठी आपल्या परिसरात ठेवली आहेत। कोणाला काही अडचण असल्यास 100 रुपये इतकी फी सुरुवातीला घेऊन जशी अडचण असेल त्याप्रमाणे या बोंदुगिरी बाबाची फी वाढत जाते। आजपर्यंत बरेच लोकांना याने अंधश्रद्धेपोटी लुटलं असून येथील प्रशासन देखील या बोंदुगिरी बाबाकडे कानाडोळा करत आहे। तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या बोंदुगिरी बाबाच्या माणसांकडून धमकावलं जात आहे। जर असेच प्रकार चालू राहिले तर पुढची पिढी ही नक्की अंधश्रद्धेपोटी गुन्हे करून समाजाचा विकास हा थांबवला जाणार आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।